आरोग्यदायी 21 रामबाण उपाय. 1. फक्त रॉक मीटचाच वापर करा, म्हणजेच सैंधव मीठ वापरा. थायरॉइड, बीपी आणि पोट ठीक राहील. 2. स्टीलचे कुकर वापरा. ॲल्युमिनियममध्ये शिसे मिसळल्याने होणारी हानी टाळता येईल. 3. रिफाइंड तेलाऐवजी फक्त तीळ, शेंगदाणे, मोहरी, नारळ तेलाचा वापर करा. रिफाइंडमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे शरीरात अनेक आजार होतात. 4. मोठे सोयाबीन 2 तास भिजत ठेवा. ते कुस्करून टाका, म्हणजेच त्याचे पाणी दाबून काढून टाका आणि विषारी फेस काढून टाकल्यानंतरच त्याचा वापर करा. 5. स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन आवश्यक आहे. प्रदूषित हवा बाहेर काढा. 6. काम करताना तुम्हाला आवडणारे संगीत वाजवा. यामुळे शरीरावर चांगला परिणाम होईल आणि थकवाही कमी होईल. 7. देशी गाईचे तूप वापरा. यामुळे अनेक रोग बरे होतील व वजन देखील वाढणार नाही. 8. तुमच्या भाज्यांमध्ये शक्य तितकी गोड कडुलिंबू, कढीपत्ता घाला. त्यामुळे प्रत्येकाचे आरोग्य सुधारेल. 9. लोखंडी भांड्यात शक्य तितक्या भाज्या शिजवा. यामुळे कोणालाही लोहाची कमतरता भासणार नाही. 10. जेवणाची वेळ निश्चित करा. पोटाचे आजार ठीक होतील. 11. जेवताना बोलू नका. न बोलता जेवणाने जास्त पोषण मिळेल. 12. नाश्त्यामध्ये अंकुरित धान्य समाविष्ट करा. तुम्हाला पोषक जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतील. 13. सकाळच्या जेवणासोबत गाईच्या दुधापासून बनवलेले ताजे दही घ्या. तुमचे पोट ठीक होईल. 14. साखरेचा वापर कमी करा. हाडे आयुष्यभर निरोगी राहतील. 15. साखरेऐवजी कमी मसाल्याशिवाय अन्न खा. गूळ किंवा खडीसाखरेचा वापर करा. 16. झुणक्यात मोहरीसोबत नायजेला म्हणजेच कांद्याच्या बिया वापरा. याचे भरपूर फायदे आहेत. 17. चहाऐवजी तुम्ही आयुर्वेदिक पेय पिण्याची सवय लावा आणि तुम्ही यामुळे निरोगी राहाल. 18. एक डस्टबिन किचनमध्ये आणि एक बाहेर ठेवा. झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील कचरा बाहेरच्या डस्टबिनमध्ये टाका. 19. स्वयंपाकघरात प्रवेश करताच नाकाला तूप किंवा मोहरीचे तेल लावा. तुमचे डोके आणि फुफ्फुसे निरोगी राहतील. 20. कारले, मेथी, मुळा या कडू भाज्या खाव्यात. यामुळे रक्त शुद्ध राहील. 21. मातीच्या भांड्याच्या पाण्यापेक्षा थंड पाणी पिऊ नका. तुमचे दात चांगले राहतील. हे रामबाण उपाय आवडले असतील तर कमेंट्स करून मला नक्की सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.